बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची पक्षातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्यानं कारवाई केल्याचं पक्षाध्यक्ष शरद यादव यांचं पत्र. नितीश कुमार आज दुपारी भेटणार राज्यपालांना. ऑपरेशन जीतन राम मांझी ये सब दिल्ली से अमित शाह के इशारे पर की गई है. श्री नरेंद्र मोदी का इसको आशीर्वाद प्राप्त है. बिहारमधल्या राजकीय नाट्यामागे भाजपचे बडे नेते जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी केला आरोप. आता आणखी एक ठाकरे राजकारणात येण्याची कुजबूज. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे पर्यावरणाच्या प्रश्नावर घेणार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट. मराठा आरक्षणाअंतर्गत कॉलेजमध्ये दिलेले प्रवेश रद्द होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत. पुण्यामध्ये महागाई विरोधात काँग्रेसचं आंदोलन फसलं. रास्ता रोको करूनही वाहतूक सुरळीत. जंगली महाराज रोडवरच्या रास्ता रोकोचे 3-13. कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी आज राजीनामा देण्याची शक्यता. महापालिकेच्या विशेष महासभेत स्वतः राजीनामा देणार की नगरसेवक राजीनाम्याचा ठराव मांडणार याकडे जिल्ह्याचं लक्ष. अफजल खानाचा धडा वगळण्यावरून रामदास कदम यांची विरोधकांवर टीका. म्हणाले, ज्यांना या इतिहासावर आक्षेप असेल त्यांनी पाकिस्तानात जावं. 2011च्या तुलनेत काळ्या पैशाधारकांची संख्या झाली आहे दुप्पट. एचएसबीसी बँकेच्या परदेशी खात्यांमध्ये 1155 भारतीयांचा पैसा. सिंधुदुर्गामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तींना पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात. खास 4 प्रशिक्षित हत्तींसह माहूत आणि डॉक्टर्स कर्नाटकातून दाखल. आणि मुंबईमध्ये कालाघोडा फेस्टिव्हलची धूम. कला रसिकांची गर्दी.